नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा बटाटा अंडी मसाला आणि त्याच्यासोबत चविष्ट आणि खुसखुशीत असा कोथिंबीर पराठा. दोन्ही पदार्थ अतिशय चविष्ट आहेत, त्याचबरोबर ते करायलाही सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बनवणार आहोत बटाटा अंडी मसाला. त्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक तवा तापायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर हे खोबरं आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. आता ते काढून घ्यायचं आहे. याच तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत. आता याच्यामध्ये थोडं मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. आता मीठ घातल्यानंतर कांदा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता या कांद्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर झाकण ठेवून आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. फक्त मध्ये मध्ये थोड्या वेळाने आपल्याला कांदा ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकाच जागी करपणार नाही. आता जवळपास 5 मिनिटे झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा कांदा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता भाजून थंड करून घेतलेलं कांदा आणि खोबरं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण बटाटा अंडी मसाला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घालायचं आहे. आता तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी आणि 2-3 लवंगा, त्याचबरोबर 1 तमालपत्र घालायचं आहे. आणि आता 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आणि आता हे खडे मसाले आणि लसूण आपल्याला तेलामध्ये खमंग परतून घ्यायचे आहेत. आणि आता या फोडणीमध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता हा आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, अगदी चांगला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे तिखट मसाला वापरलेला आहे. पाव चमचा हळद. आता याच्यामध्ये मी 1 चमचा घरीच बनवलेला गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चिमूटभर हिंगसुद्धा घालायचा आहे. आणि आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे, आता ते याच्यामध्ये घालायचं आहे. कांदा खोबरं वाटत असताना याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे वाटण बनवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये खूप जास्त पाणी वापरू नये. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता जवळपास 5 मिनिटे झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटू लागलेलं आहे. आता अजून थोडा वेळ आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता इथे अजून 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 वाट्या गरम पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हा मसाला आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आणि आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित उकळलेला आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता या फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत.
आता हलक्या हाताने हे बटाटे आपल्याला या मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत. हे बटाटे आपल्याला अगदी मऊसूत शिजवायचे नाही आहेत. बटाटे पूर्ण शिजलेले हवेत, परंतु ते एकदम मऊसुद्धा झालेले नको. आता भाजीला एक उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने ही भाजी आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता इथे मी 4 अंडी उकडून त्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता ही अंडी आपल्याला या भाजीमध्ये घालायची आहेत. आणि आता याच्यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर घालणार आहे. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता या भाजीला एक उकळी आलेली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपला गरमागरम आणि चमचमीत असा बटाटा अंडी मसाला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि कढई गॅसवरून खाली उतरायची आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. आता इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा ओवा घालणार आहे आणि थोडंसं जिरंसुद्धा घालणार आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या पिठाचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. या पिठामध्ये मी पाव चमचा तिखटही घातलेला आहे. आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता या पिठामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता हे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे. आता जवळपास 15 मिनिटे झालेले आहेत. आता हे पीठ एकदा 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता हा पिठाचा गोळा आपल्याला या कोरड्या गव्हाच्या पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. घडीची पोळी जशी बनवली जाते तसाच आपण हा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता या पोळीवरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे. अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला दुमडून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटत असताना आपल्याला कडेनं आधी लाटून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा छान गोल होईल. पराठा लाटत असताना जर पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि पराठा छान लाटून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला पराठा व्यवस्थित सगळ्या बाजूनी लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपला पराठा लाटून झालेला आहे. आता इथे मी गॅसवरही तवा तापायला ठेवलेला आहे. तवा आता व्यवस्थित तापलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडंसं चमच्याने तेल सोडायचं आहे आणि आता आपल्याला पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. पराठा तव्यावर टाकल्यानंतर मिनिटभराने आपण त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. आता एका बाजूने आपला पराठा थोडा शेकलेला आहे. आता आपण त्याची बाजू पलटून घेऊया. आता या बाजूने आपला पराठा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता पराठा खरपूस भाजलेला आहे. आता याची दुसरी बाजू व्यवस्थित भाजत आली की आपल्याला याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. आता पराठ्याच्या दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घ्यायचं आहे. आता आपला हा पराठा झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने मी उरलेले पराठे सुद्धा बनवून घेणार आहे. हे पराठे एकाच वेळी सगळे लाटून घेतले आणि नंतर मग भाजून घेतले तरीही चालेल. हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठीही अतिशय उत्तम पर्याय आहे. आता आपला हाही पराठा लाटून झालेला आहे. आता तो आपण भाजून घेऊया. हा पराठाही आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजण्यासाठी तव्यावर टाकल्यानंतर लगेचच मिनिटभराने त्याची बाजू पलटून घ्यायची आहे, नाहीतर मग वरून पराठा सुकतो. आता दुसऱ्या बाजूने पराठा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण त्याची बाजू पलटून घेऊया. आता दुसऱ्या बाजूनेही हा पराठा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला पराठ्यांना दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी इथे तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल. तुम्ही इथे बघू शकता हा पराठा किती खरपूस भाजलेला आहे. आता हा पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण तो काढून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने मी उरलेले पराठे सुद्धा बनवून घेणार आहे. आता आपले खमंग आणि खुसखुशीत असे पराठे तयार झालेले आहेत. आता आपले खमंग खुसखुशीत असे कोथिंबिरीचे पराठे आणि चमचमीत असा बटाटा अंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे. हे दोन्ही पदार्थ चवीला अतिशय उत्तम आहेत. रविवारच्या दुपारच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने दोन्ही पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला या माझ्या रेसिपीज आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.